नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललो आहे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या एका प्लांटला, नाशिकच्या प्लांटला भेट देण्यासाठी. त्या प्लांटचा आज वर्धापन दिन राहतो. त्यानिमित्त सर्व तिथं काम करणाऱ्या लोकांना पास वाटल्या जातात. त्या पास आपल्या सावंत भाऊंनी त्यांच्या वडिलांनी अरेंज करून दिलेले आहे. आज आपण तिथं भेट देऊ आणि तुम्हाला पण दाखवू तिथं गाड्या कशा बनत्या, कसा प्लांट वर्क होतो, काय होतं. फक्त त्यांनी मध्ये शूट करून दिलं पाहिजे, नाही तर मग झालं. मग आज आपण ज्या प्लांटला भेट देण्यासाठी चाललोय तिथं वनकर सावंत हे दरवर्षी किंवा यांनी खूप लहानपणीपासून जायला. तू कसा प्लांट आहे? खूप मोठ्या 400 एकर मध्ये त्यामध्ये कोणकोणत्या गाड्या बांधत्या? स्कॉर्पिओ, बोलेरो, थार, थारॉक्स, एक्सयू बनते का नाही बनत? 100-300, 700? 107 चाकांच्या प्लांटला बनते पुण्याच्या. ओके. स्कॉर्पिओ निओ इथं बनती का? स्कॉर्पिओ निओ पण चाकांच्या प्लांटला बनते. इथं फक्त क्लासिक बनताय. हा. त्यामध्ये म्हणजे आता आपण बघू तर काय वेगळं राहतं त्या प्लांट मध्ये, आपण जे बघितलेलं नसतं कंपन्यांमध्ये किंवा काही असं मोठ्या प्लांट्स मध्ये. काय काय राहतं? डायरेक्ट गाडी मॅन्युफॅक्चरिंग होती टोटल. गाडीचे पार्ट कसे जॉईंट होतात आणि आपल्याला. आता ती कोणत्या पहिले काय प्रोसेस सुरू होती गाडी बनवायची? कुठून प्रोसेस सुरू होती? म्हणजे चेसी येते, बॉडी येते? चेसी वरती बॉडी, नंतर डोअर जॉईंट, नंतर रोबोटिंग फिटिंग राहती, लास्टला कलर, नंतर गाडी टेस्टिंग होती. गाडी टेस्टिंग होती. गाडी आम्ही 3 जण आता हा तरी जातो महिंद्रा कंपनीला. याला माहिती कुठे, मी कधीच जायला नाही. पण आम्हाला 3घांना पण रस्ता सुचू नाही राहिला कुठं जायचंय. आता हा म्हणतो इकडे टाक, तो म्हणतो इकडे टाक. आता म्हणजे जायचं कुठं जायचंय? नेमकं कुठल्या रोडने जायचंय? आपण नाशकातच राहतो ना नेमकं. शरणपूर रोडवर रिटर्न मारायचं आपल्याला भाई. याच्यावर लिहिले आता ते म्हणते याच्यावर लिहिले तर 2 मिनिटं गुगल मॅप लावून घ्या, लवकर पोहोचू आपण. बायचार टॉप लेवल कुठं पण जाऊ आपण. हे बा आता हे असे 12 पर्यंत पोहोचलं म्हणजे झालं. 12ला ते बंद होऊन जातं. कारण आपल्याला हे कुपन मिळालेले यावर आहे ना आता नाश्ता प्रिय. आता हा म्हणतो माझा उपास आहे, हा म्हणतो माझा गुरुवारचा उपास आहे. आणि आज आहे दसरा आणि 2 ऑक्टोबर आहे आज. त्याच्यामुळं हे दोघांची उपास आहे. आता यांच्या वाटचा नाश्ता आहे म्हणते मी खाईन. हा म्हणतो मी घरी घेऊन जाईन. हा सावंत म्हणतो मी घरी घेऊन जाईन. काय नाश्ता नेणार का? फ्रुटी पण नेणार आहे. फ्रुटी पिणार मी, उपवास माझा. आता आहे बा यांचं आता काय गोल्डचा रेट काय आहे? 1,17,000. पण ह्यामध्ये याचा काय संबंध होता खरं सांग? अरे दुकान होतं म्हणून दुकान होतं का? दुकान होतं, तू रेट सांगून आज संबंध आहे. मग आज काय घ्यायचं का थोडंफार? मला घेऊन दे मग थोडस. नाही तर आम्हाला दोघांना चांदी चालेल ना? चांदी पण महाग झाली. महाग झाली का चांदी? आता असं काय करताय थोडंफार बघा. आज दसरा आहे, सोन्याचं पान द्या लागलं तर आम्हाला. झाडाचं पान तोडून गेलं. झाडाचं पान तुम्ही हेच करा. ते पानं वाळलं नाही. आता तुला काय झालं? पानं वाळवलेलं नाही, कलर मारून देतो. कोणचा? सोन्याचा. तो सोन्याचा नका हो, आमच्याकडे 2-3 सोने. आम्ही सातपूर मध्ये केव्हाच आलेलो आहे आणि महिंद्रा कंपनीचं 1 नंबर गेट बघण्यासाठी आता इकडे तिकडे फिरू राहिलो, लोकांना विचारू राहिलो. आता एक ठिकाण पहिल्या ठिकाणी थांबलो होतो, त्या ठिकाणाहून आता परत दुसऱ्या ठिकाणी पाठवलं, ते बी चुकलंय. आता परत 1-1.5 किलोमीटर फिरा म्हणे, आता तिकडे जा. आता म्हणजे नेमकं कुठं जायचंय ते समजून नाही. भाऊ लय वर्षाने आले असं म्हणताय, पण 1 वर्ष झालं त्यांना. 1 वर्षात ते रस्ता विसरले. आता हे म्हणते आता कार्बन नाक्याहून टर्न घ्या तिकडे जा. आता कार्बन नाकाच कोणचा हेच माहित नाही. कोणतं आहे कार्बन नाका माहिती का कोणाला? पुढचं बॅनर असंच आहे, असंच चालू आहे. हाने पुढचं आहे, जागाच नाही ना पुढं. असंच चालू आहे. अरे आपण बरोबर होतो. पहिल्या बरोबर टन सांगितलं होतं त्या माणसाला, विचारला तो बरोबर टन होता का नाही. ते झालं सगळंच झालंय. जाऊ द्या आता मसोबा महाराज की जय, मसोबा बसणं मध्ये जावं लागतंय वाटतं. आता सगळेजण आपल्या हिशोबाने रोड सांगू राहिले, लोकांच्या हिशोबाने. आता लोकांवर कोणाला विश्वास नाही. आता लोकांमुळे 2दा आम्ही चुकलेलो आहे. ती व्हिडिओ आता आम्ही काढली नाही. लोक मुद्दाम करता नाही का?
भल्याची दुनियाच राहिली नाही आता. भल्याची दुनियाच नाही. पहिला काळ होता यार, काही लोक होते लोकल डेंजर लोकांना विचारलं का लोक घरापर्यंत सोडायला यायचे. आता जेवायला बोलवायचे, आता म्हणता उठ इथून. आता काही नाही, पण आता बघू, आता तुम्हाला दाखवतो आता कसं चाललंय, कुठं पोहोचलो का मग भेटू आता आपण. नमस्कार नमस्कार. आलोय आम्ही इथं. अरे बाई, हे दोघं विषय वाढू राहिले केव्हाचे. मला रस्ता माहिती होता, हा म्हणतो मला माहिती होता, पहिल्याचा रोड बरोबर होता मला माहिती, नंतर हा म्हणतो, नंतर लोकांनी फिरवलं आम्हाला, त्याच्यानंतर मग लोकांना दोष देऊ नको, आपण चुकलोय ते सांग. आपण चुकलोय, मग लोकांनी आपल्याला चुकवलंय ना, आपण चुकलोच आहे. तुला कळायला पाहिजे, तू नाशिक मध्ये राहतो, तुला लोकांनी लोकांच्या स्वार्थासाठी केलेला हा खेळ आहे सगळा. कोणता हा सगळा केलेला खेळ आहे ना, स्वार्थासाठी. हा, हे सगळं स्वार्थासाठी केलेलं आहे लोकांनी. नेक्स्ट टाइम बरोबर येऊ आम्ही. आता पहिल्यांदी चुकी झाली, चुकीत माणूस शिकतो, हा, त्याच्यानंतर आता पुढच्या वेळेस बरोबर जो आहे. माणूस इथं कामाला असून खालती जेबेल कंपनी त्यामध्ये हा कामाला आहे, हा इम्रान हाशमीन. इम्रान हाशमीनला रोड माहित नाही. इम्रान हाशमी बरोबर टर्न मारला होता, तुम्हीच तुमच्याच भरोशावर बसलो, म्हणलं दुसरा प्लॅन. म्हणजे हा कशाहून इम्रान हाशमी ऍक्टिंग करतो चांगली, गाणं गातो का, ती रिकामे नाव रिकामे नाव करून ठेवले, काहीच नाही. चांगला रोमॅन्स करतो हा. काहीच नाही भाऊ, समजून घ्या आता तुला काय. इम्रान गरिबांचा इम्रान हाशमी तर इकडे आहे खास. काय बोलते, हा पण एक इम्रान हाशमी. मला तर हा निळू फुले वाटू राहिला. मला का बघायचं सलमान खानचा फुले वाटू राहिला. सिंगल. हे असेच राहणार आहे ना, असेच जाणार आहे वाटतं. नाही नाही नाही, असं नाही भाऊ, माहित नाही कोणाला. आपण नाही, आम्हाला माहित नाही का फक्त? गाडी खाल्ला होतो आम्ही दरवेळी. आम्ही याच्या संघ शाळेच्या पर्यंत होतो, त्यानंतर आम्ही नव्हतो. आता हा होता कॉलेज. आता काय आहे, काही पास माहित कुठे नाही. पास आता पास कुठे गेले. आम्हाला काही मुलं भेटले होते, ते विचारताय कुपन आहे का. आता मी यांना म्हणून राहिलो आपण कुपन विकून टाकू आणि जाऊ परत निघून आल्या पावली. तसं पण आपल्याला भेटत नव्हतं प्लॅन. आता आपण गेट पर्यंत तर पोहोचलोय. तर गेटवर आल्यानंतर आता इथे एंट्री चालू आहे. पण मागाशी तो एक छोटा मस्त वाटत. इम्रान हाशमी जागा होतं आता हळूहळू. आता पण तो मागाशी एक राजू उभा होता त्या गेटवर. तो राजू इथं नाही, त्या राजूला भेटावं लागेल. इथं चालत पोहोचलोय आणि इथं मध्ये एंट्री घेतलेली. इथं मागं पण एक जण व्हिडिओ शूट करत होता. काकांनी आपल्याला पहिलं नाही म्हटलं, त्यानंतर आता म्हणजे आल्यानंतर आपण परत शूटिंग चालू केलेली. आता तुम्हाला हळूहळू सर्व दाखवतोय. बा इथं कधी प्लांट अँड मशिनरी आहे, गाड्यांच्या शेस्या बिस्या सगळं उभं आहे. आता इथं महिंद्राची थार उभी आहे वाटतं वरती. काय आहे ना, वेगवेगळ्या कंपनी आहे बा. इथं बॉडी बिडी सर्व आहे बा, गाडी बिडी उभी आहे. थांबा तुम्हाला हळूहळू दाखवतो मी सर्व. तिथं थार उभी आहे. इथं पूर्ण या लाईनीला काय म्हणतात, ही लाईन गाड्यांची लाईन आहे, असेंब्ली लाईन आहे बा. इथं पूर्ण असेंब्ली लाईन आहे. माझा मित्र तुम्हाला कारखाना कसा आहे ते बी दाखवणार आहे, आणि इथले संडास बाथरूम कॅन्टीन सर्व दाखवायचे आज बाथरूम सुद्धा युज करणार. सर्व दाखवायचे आज. काही काळजी करू नका, सर्व काही बघायला मिळेल आज तुम्हाला. हायजीन राहतं नसतं, कंपन्यांमध्ये कसं काम चालतं, काय चालतं, कशा गन बिन कोणत्या गन राहत्या त्या, एअर गन राहत्या, इलेक्ट्रॉनिक्स वर चालणाऱ्या बी काही राहत्या, बॅटऱ्यांवर. दाखव तुम्हाला सर्व गन दाखव. आता आपल्या इथं 3 प्रकारच्या सर्व गाड्या आहे. इथं जुनी थार आहे, नवी थार आहे, क्लासिक आहे. ही मिलिटरी साठी वापरण्यात जाणारी स्कॉर्पिओ आहे. परत व्हाईट कलरची रिअल व्हील ड्राईव्ह वाटतं. ही स्कॉर्पिओची मागचं पिकअप सारखं येणार ते नवीन थार आहे. परत रॉक्स 2 जुन्या थार आहे. आणि इथं काय आहे, स्पीड ब्रेकर टाईप झाले. आता हे का बरं बंद आहे हे नाही माहिती. आम्ही येणार हे लोकांना कळालं होतं का काय समजून नाही राहिलं. ओमकार म्हणतंय हे पहिले चालू राहायचं, आज बंद. आजच का बरं बंद ठरलंय काय. इथं गाड्यांचे स्पेअर पार्ट तुम्हाला दाखवतो. हे काय हे सांगा तर. आयबीम येतो काय आयबीम म्हणतो याला आयबीम म्हणते. आता आपल्याला काय आयडिया नाही याची.
ही माझी पार्ट आहे, हा माझा पार्ट आहे. हे बा 13-20 बोलतो याला. काय काय 13-20 हा पार्ट. 13-10 13-20 बनताय. हा भाऊ ज्या कंपनीत जातो त्या कंपनीत बनवले जाते हे पाय. टायरला टाकताना हे ते दिसतंय मला. हा हे थारचं जे स्टेपनी राहते ना हे त्याला लटकते. गाडीच्या अंगाच्या माग खालच्या अंगाला लागतंय. फेंडर म्हणते याला. इथून काहीच दिसून नाही राहिलं पण इथून काहीच दिसून नाही राहिलं आणि सर्व काही आता हे फक्त फिरायला कंपनी म्हणजे कशी असेंबल होती एखाद 2 गाड्या असेंबल करून दाखवायला पाहिजे होती किंवा रोबोट कसे चालतात ते दाखवायला पाहिजे होते. ऑटोमॅटिक रोबोट चेसी कशा पुढे सरकत राहते किंवा काय. टायरांचा विषय, टायराचा हिशोब नाही. टायर दाखवतो तुम्हाला आता. टायर मोठे मोठे टायर आहे. आता हे सगळे रॉक्सचे टायर आहे का कसले टायर आहे समजत नाही. ऑल्टरेन आहे ऑफरोडचे कोणचे. दणकट आहे. आता हे बघ इथं बहुतेक टायर फिट करायचा विषय चालतो इथं. आणि हळूहळू गाडी पुढे जाते. हळूहळू गाडी पुढे जात राहते. बहुतेक 5ची स्पीड असेल आहे ना. नाही रे, हा मला तर वाटते 5ची स्पीड असेल. हे बघ या गाडीची पूजा झालेली आहे. हारबीर चढवलेला आहे तिला. काही विषय नाही. तुम्हाला दाखवतो. या बा पूर्ण हारबीर चढवेले. काय आता परत आम्ही बाहेर आलेलो आहे. बाहेर आल्यानंतर आता कुठं चाललो आपण. आता घरी चाललो. अरे आता XUV प्लांटला चाललोय होते परत. तर काय चाललंय इथं काय समजून नाही. इथं लय चालायचं काम चालायला लागू राहिलं. आज सगळेजण 2-2 किलो कमी होऊन जाणार आहे इथून पेक्स. XUV TCF लॉजिस्टिक म्हणून काहीतरी आहे इथं. आता इथं मध्ये आम्ही चाललोय. असं ब्लॉक चालणार बघू आता. प्रोफेशनल ब्लॉग चालायची मतलब नाही. फक्त आम्हाला आमचं कामाशी आवड आहे म्हणून आम्ही ब्लॉग करतो. बाकी काही नाही. हं. एवढ्या लोकांमध्ये नाही तर तुम्ही ब्लॉगिंग करून दाखवा मला मग मी तुम्हाला मानून जाईल. आणि फक्त हे आम्ही आमच्या आठवणी जपायसाठी करतोय. बाकी काही हा पार्ट याला आरटीबी म्हणताय पार्टला. काय म्हणता याला. आरटीबी म्हणता याला. हा भाई हा आमच्या इथं बनतो. आणि हे गाडीत कुठं लागतं. याला लागतं चेसीला. चेसी म्हणतो फ्रंट व्हील. हे बनतं आमच्या कंपनीत. मी खरं सांगतो यांच्या कंपनीत हा ब्लॉग बनतो आणि याला माहित नाही हा कुठं लागतो. हा काय काम काय माहिती तुला काय याची गाडी फिट होती. हा मग तेच आहे ना, खालता ये नाही. आरटीबी बनतं नाही याला. आमच्या इथून आलं पाहिजे बी मोठा असं पाहिजे. हा याच्या कंपनीत बनतो याला माहिती आहे. डिपार्टमेंट वेगळे वापर होतो पण डिपार्टमेंट वेगळे. माझं डिपार्टमेंट नाही. पण आहे ना आता ओमकार हो त्यांना आहे ना सल्ले देत राहते अधून मधून. कारण की ते कारण आमचे इम्रान हाशमी तुम्हाला दाखवतो XUV 300 चे काय दुसरी गाडी समजत नाही. थांबा मी बघून तुम्हाला सांगतो. कोणचा बी पिलर आहे. मदत नाही का डोअरच्या मदत आहे पाहिजे तिथं लागलेला आहे तो. त्याला बी पिलर. हा का. हा तो बी पिलर आहे. आणि मी ऐकलं या गाडीला चेसीत नसती म्हणे. ही गाडी विदाऊट चेसीची बनेल राहते. काय तो खाली एक पार्ट आहे ना त्याच्यावरती काय उचलता गाडी. असं आहे का. बी पिलर दिसला. पण मग स्टार्टिंग आपण दाखवलं ना तुला त्याच्यावर गाडी उचलतो. म्हणजे तुम्हाला जो पहिला पार्ट दाखवला ना त्यावर ही गाडी असेंबल होती पूर्ण. त्यानंतर काय होतं आता चेसी नसल्यावर गाडीचं काय होतं आता मला समजून नाही राहिलं. पण मग आता कंपनीने काहीतरी इंजिनिअरिंग वापरून गाडी जेव्हा ठोकती ना तर गाडी तुटती चेसी मध्ये. हा हे नवीन टेक्नॉलॉजी आली आता. त्याच्यावरती गाडी फिटिंग पण प्रॉपर होती. गाडी फास्ट पण चालते. पिकअप पण पकडते. मायलेज पण देते प्रॉपर. पहिल्या गाडींना चेसी राहायची त्या वेट जास्त राहायचं. गाडीला पिकअप जास्त भेटायचं नाही. डॅमेज झालं तर पूर्ण डॅमेज व्हायचं. वरचं खालचं व्हायचं नाही. ही बंदूक बघा कशी लटकवलेली. एखादी बंदूक घरण्याची काशी. वेगवेगळ्या प्रकारचे बॉडी पार्ट पण पडेल. खूप काही पडेल. बंपर वगैरे सर्व काही तिथं ठेवले. काय दाखवावं आहे इथं. सस्पेन्शन आहे. शॉकअपच्या त्या रिंगा राहत्या इथं त्या ठेवले. इथं डू नॉट टच लिहिले त्याच्यामुळे मी हात लावणार नाही. त्यांना खूप धूळ पण आहे. खूप काही ठेवले. चेसी नसल्या हा पार्ट फिट होतो पुढं मागं. त्यानंतर ती गाडी असेंबल होती इथे. हे बघा ती गाडी अशी दिसते खाली. पूर्णपणे तर दिसत नाही ती पण मी तुम्हाला दाखवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो.
याच्यावर असेंबल होती. चला आता आपण पुढे जाऊ परत. माझ्या माहितीनुसार रेडिएटरचे पार्ट हे सर्व हे बघ इथं पण आहे. काय काय हे बघ इथं काहीतरी वेगळी गोष्ट सापडलेली. स्पायडरमॅन आलेला होता. गरिबांचा स्पायडरमॅन आहे पण इथं काहीतरी वेगळाच विषय दिसतो हा कलरचा. आणि हलू राहिलं ते कंटिन्यू काय समजून नाही राहिलं का बरं हलू राहिलं. त्याचं कामच तेव्हा ये इम्रान हाशमी काय शांत राहणार नाही आपल्याला. इथं काच पडेल गाडीची बॅक या इथं फिट होतं वाटतंय सर्व. कम्प्लीट झालेल्या गाड्या आहे सर्व आणि त्याच्यावर लो चिंबकानी हे काहीतरी प्लॅस्टिक सारखं सर्व चिटकवलेलं आहे. तेव्हा या गाडीवरचं सगळं काढलेलं आहे. एकदम गाड्या अशी लाईटी चकचकू राहिली. इथं काही स्क्रॅच वगैरे आहे का काही दिसण्यासाठी या लाईटी लावले वाटतं. तेव्हा हे बेस मॉडेल आहे वाटतं कारण की याला व्हील कॅप ते टॉप एंड मॉडेल. कशापासून बनवलं जाते क्लोथ्स आणि हे प्लास्टिक पासून हे प्लॅस्टिक पासून बनवले हे क्लोथ पासून बनवले काही. हे काय हे बिस्लरी येतं ना. हो हे पॅराशूटची तेलाची बॉटल. याचा काय वापर याच्यापासून हे टाकाऊपासून सर्टिकाई वस्तू बनवत्या. काय बाप गाडी दिसती हे बघा हे बा एक नंबर. हे बा काय भारी दिसू राहिली गाडी. सगळे हे बा एवढ्या सगळ्यांच्या गाड्यांमधून हे सगळ्या गाड्या उभ्या आहेत. सगळ्या नव्या गाड्या आहेत पण सगळ्यात भारी दिसती ती बाई हीच लागते हीच ऑफ रोडला. आत्ता पण तिला उभी केली ना कोणत्या बी ऑफ रोडिंगच्या शर्यतीमध्ये यांना सगळ्यांना हरवत. वन साईड एकटी जिंकलती एकटी पूर्ण स्लॅश प्लेस कशातनं बी काढा तिला. आत्ता विषय चालू होता त्या जीपमध्ये जाऊन बसून फोटो काढायचा पण मग आता ओरडतील म्हणून आता आम्ही जाऊ नाही राहिलो. म्हणजे कोणी दिसू तर नाही राहील तसं त्याचा फायदा उचलून आम्ही जायचा प्रयत्न करणार होतो पण मग काय आता थांबू थोडं वेळ. ते नाहीच बसता येणार बहुतेक. नाही मी ना विचारलं काय रे कुठून गेले ते म्हणे तिकडून आलो पण आता नाही येणार म्हणे तुम्हाला. आम्ही इथल्याच कंपनीचे माणसं आहे. आता काय माहिती इथले ते का बाहेर ते समजून नाही राहिलं. गेले बाहेर आहे ना एक फोटो काढून सुद्धा बाहेर सगळे भुजबळ सिटीचे पोरं आहेत. तेव्हा चालता उभारला गेलेला आहे सिंदूर मी ऑपरेशन. इथे आहे बा गाड्या चालू पण राहिल्या गाड्या पण चालू राहिल्या मध्ये पण खूप गाड्या आहे. ओमकार भाऊ स्टॉप साईनबोर्डच्या खाली उभी आहे बा काय दिसते वरती काय ते प्रोजेक्टर सारखं लावेल आणि तिला खाली स्टॉप साईन घेऊन आहे आपण जाऊ काहीतरी वेगळा करून व्हायचा प्रयत्न. आता दुसऱ्या साईडला आलेलं आहे इथं परत स्टॉल लावेल आहे काहीतरी. इथं पर बाहेर निघायचं थांबा स्टॉल बघून येतो. हा म्हणतो बाहेर पण स्टॉल बघून येऊ भुजबळ नाव हे काय हे ना स्नायडर इलेक्ट्रिकचं आहे सगळं काही. MCBs आहे DBs आहे स्विचेस आहे. सगळ्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहे. इंडस्ट्रीमध्ये असो MCBs असो DBs असो स्विचेस असो सगळं काही आहे अवेलेबल कंपनी. येस दादांनी आपल्याला सोलर पॅनलबद्दल एक नंबर माहिती दिली आहे. हे सन फार्माचं त्यांचं सेटअप आहे सगळं. दादा शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. मध्ये काय केलं जातं साऊंडचं गाडी टेस्टिंग होती त्या वॉटर त्यावर प्रेशरने अप्लाय केलं जातं गाडीवरती जेणेकरून गाडीत लिकेज आहे का ते समजतो नाही. त्यानंतर गाडी गोल गोल काय त्यानंतर गाडीची टायर चेक होता मशीनवरती फास्ट एकदम 200-300 जो स्पीड असेल ना गाडीचा तो मिनिमम दिले त्या स्पीडने गाडी टेस्टिंग होते टायर चांगली आहेत का. लिकेजची चेक प्रोसेस टायर चेकिंग आणि प्लस वॉटर चेकिंग. ओके ही चांगली माहिती आपल्याला मिळाली आहे. इथं काय होतं
कुठपासून सुरू झाला इथं दाखवलेलं आहे बा. महिंद्राची बस, त्याच्यानंतर आहे बा ही बलेरो सारखी गाडी जीप आहे, त्याच्यानंतर आहे बा कमांडर आहे वाटतं. अशा सर्व गाड्या इथं दाखवलेल्या आहे बा. 2010 ते 2020 पर्यंत, 24 पर्यंत कोणत्या गाड्या बनल्या इथं सगळ्यात लावी. मला आता इथं वर जायचंय पण परमिशन आहे का नाही समजून नाही राहिले बा. आता जायचा प्रयत्न आम्ही करणार होतो, वरच्या पोरांनाच खाली उचकायचं काम चालवलंय. आता न जाण्यातच चांगली गोष्ट आहे, आता न जाऊन चालणार आहे. इथं खूप मोठा प्लांट आहे, गाड्या फिरू राहिले. 400 एकर मध्ये हा पूर्ण टोटल प्लांट बनवेल. हे काय न्यू TCF म्हणून लिहिले. आम्ही सगळेजण चाललो आहे वॉशरूम मध्ये. तुम्हाला दाखवतो इथलं वॉशरूम कसं आहे कसं नाही. आता तुम्हाला दाखवायला पूर्ण प्रयत्न करतो, मध्ये पण नसलं बाहेर दाखवतोय. सगळ्या जणांचा कार्यक्रम सुरू आहे, हायजिनिक आहे पण सगळं व्यवस्थित आहे. ही गाडी आहे सर्व डाकू लोकांसाठी, ती गाडी आहे सर्व पोलिसांसाठी. सिंगम पण तिच्यात येतो का बरं माहित नाही. सिंगमला दुसरी गाडी भेटली नाही का, पण त्या गाडीचा रूप वेगळा आहे. आपण तर ठीक आहे, आपण दसऱ्या निमित्त काय आपल्याला दसरा काय इंटरव्ह्यू काय सारखे ते, पण दसरा आपलं एवढे लोक पण आले, दसरा सण काय आहे कोणाकडे दसरा रात्री सेलिब्रेट करायचं आपल्याला. दसरा रात्री सेलिब्रेट करायचं. गाडी बिड्या धुवून आलोय मी सकाळी. दसऱ्याला फक्त गाडी तुझ्या का गाड्या बिड्या धुवून मस्त पैकी. आज ड्रोनचा बर्थडे आणि बापूचा बर्थडे, बापूंचा पण बर्थडे आणि नवे बापले फादर ऑफ नेशन. रावण ब्रो का बर्थडे. तो आज रावण मेला होता आणि एक रावण जन्माला आला होता. ही स्कॉर्पिओ गाडीची चेसी आहे. स्कॉर्पिओ गाडी हिच्यावर असेंबल होती, पूर्ण बॉडी फिटिंग सर्व काही हिच्यावर होतं. आणि अशा चेसी सर्व लाईन येते. आता बॉडी कुठून येऊन बसते हिच्यावर हे आम्हाला नाही माहिती. आता ते पूर्ण असेंबल बघितल्यावर समजत. हे बा इथं पुढं त्या छोट्या क्रेन पण उभ्या आहे, सर्वच्या सर्व. हे बा सर्व छोट्या क्रेन उभ्या आहे. हे वस्तू इकडं तिकडं करण्यासाठी हेवी याच्यासाठी वापरते. अवजड काम करण्यासाठी फक्त पुरुषांना ठेवले 50%, बाकी फिटिंग, कॅमेरा फिटिंग, सॉफ्टवेअर फिटिंग ते सॉफ्ट 6 मिनिटे सर्व महिला करून घेतात. त्यामुळे काही जोड नाही आहेत त्यांच्यावर. गाडीचे सगळे डोअर पॅनल इथं ठेवले आहे बा. लाईन शीट ठेवली, सगळं लाईन शीट एकदम टोकदार आहे. आता लागू राहिलं ते रोबोट आहे काय आहे फिटिंगला. इकडं बॉडीज पडेल, तुम्हाला दाखवतो मग बॉडी, सगळ्या बॉडीची इथं काय करते ते माहित नाही बघ. इकडं बॉडी तिथं प्रेशर गन नाही आहे बघ, सगळ्या प्रेशर गन आहे. लहान पोरं मजा करू राहिली, लोक आनंद घेऊन राहिले. इथे आम्ही सगळेजण आलेलो आहे. ही पोरं फक्त चालायचं आहे, काहीच बघू नाही राहिले, काहीच करू पण नाही राहिले, फक्त चालत पुढे जाऊ राहिले. आणि मला बी यांच्या मागं चालत जायला लागू राहिले. आता काय समजून राहिलं. इकडे सगळं बंद आहे, मी इकडं सगळं आता बघा हे फक्त चालायचं चालू आहे. आपण इथं चालायला आलो असतो तर तिकडे चालून घेतला. मेन लाईन आहे का कंपनीचं.
जे स्कॉर्पिओची मेन लाईन म्हणतो ना फिटिंगची ती मेन लाईन आहे या गननी फिटिंग होती. हे गन आहे का? हे सायलेन्सर का वाटतंय मला. ही मोठे आहेत ना ती गन आहे, ही धरून फिटिंग होती. वरगाडीचं फिटिंग करतो. 2 दिवस चक्कर मारलेली नाही त्याच्यामुळे तो स्लो झालेला आहे. हे बघ, हे बघ. हे बघ. हे गरबा खेळताना हे लोक काय करताना हे मारायला बोलायला नका लावू. बस माझा तोंड पण राहिलं हीच मोठी गोष्ट आहे. यांनी माझा तोंड पण राहिलं ते मला पैसे दिले तरी कमी पडते. काम झाल्यानंतर वेल्डिंग पॅनल फिटिंग सर्व इंजिन लावल्यानंतर फायनल प्रोडक्ट हे असं दिसतं. हे फायनल प्रोडक्ट हे असं दिसतं एकदम भारी. त्यांनी डिस्प्लेसाठी ठेवली आहे गाडी बनल्यानंतर पूर्ण कशी दिसते ती. गाडी पूर्ण इकडून जाऊन वेल्डिंग असेंबलिंग होऊन आणि मग ती इकडं ह्या शेपमध्ये येते. अशी फिटिंग होते. इकडच्या साईडला येते त्यानंतर इथं टॉमी येईल. याला पण 5 तुम्हाला टॉमी दाखवतो. माझ्याजवळ आला पा. याला कोणी पास दिला मला समजून नाही राहिला. कोण दिला पास तुला? कोण दिला तुला पास? समजत नाही काय नाही. आला मध्ये इकडं पाळीव वाटतंय. राम राम. हे स्नॅक घ्यायचं आहे म्हणून इथं जेव्हा आटापिटा करून काकांना विचारू राहिले कसं चाललंय. हे बा हसू राहिले माझ्या आणि यांना दोघांना उपाशी. हा ओमकार एक ओंकार आहे एक ओमकार आहे. हा ओमकार म्हणून राहिला त्याच्यात भाकरवडी पण. आता भाकरवडीचा आणि याचा काय संबंध काय समजून नाही राहिलं मला. त्यात उपासाचा चिवडा होता इथपर्यंत ठीक होतं. याला भाकरवडी बी पाहिल्या. नवरात्र सुटणार आहे आज याचा उपास सुटणार आहे मग हा काही खाणार आहे का आज. आता आपण पूर्ण प्लांट फिरून झालेला आहे आणि आता आपण परत घराच्या दिशेने चाललेलो आहे. पूर्ण प्लांट फिरलो खूप छान वाटलं. त्यासाठी ओंकार होऊनचे धन्यवाद. कारण की त्यांच्या टिफनमुळे त्यांच्या वडिलांनी काम करता येतं त्यामुळे आपण हे फिरू अनुभवू शकलो. काही नवीन गोष्ट आहे. आम्ही पहिल्यांदा अशा प्लांट मध्ये गेलोय. खूप मोठा प्लांट आहे आणि फिरून म्हणजे पाय दुखायला लागले. पूर्ण प्लांट फिरलो पण नाही आम्ही. आणि कारण की अर्धा प्लांट इथं बंद आहे. रिस्ट्रिक्टेड एरिया आहे त्यामुळं जाऊ देतो. ठीक आहे. आता आम्ही सगळे कंपनी फिरून आता बाहेर निघालेलो आहे. कसं वाटलं सगळ्यांना? एक नंबर. मस्त. ओके. तुला ओमकार? सचिनने दाखवलं त्या पद्धतीने चांगलं वाटलं. बरं ठीक. आता आम्ही इथून घरी चाललोय. आता आपण हा ब्लॉग इथेच संपवू. पुढच्या ब्लॉग मध्ये भेटू. नेक्स्ट इयरला भेटू. बाय बाय.